मोहरा ऐशी फळे नाही, आली काही गळती पण पक्वदशे येती थोडी, नास आडी वेचे तो. कस आहे, कोण जसा आता आंब्याला तौर लागायला चालू झालाय, आता सध्या आंबे मोहरलेत. आताचा आल्याला तौर म्हणा मोहर म्हणा, अहो सुरुवातीला एका फनगाडीला हजारो आंबे लागलेले असते. मोहराईची फळे नाही, आली काही गळती पक्वदशे येती थोडी, मोजके येते. यादी देऊ, ज्ञानोबर आहे ज्ञानोबर आहे म्हणतात. अस्थित्या महापुरी रिघताती कोटीवरी, परिप्राप्तीच्या पैल तिरी विपायला निगे विढा. बरेचसे फळ वाऱ्यानं गारानं, काही वाऱ्यानं गळून जातात, काही गाराची झपके लागून इजळकी होती. कसली होती इकडे काय म्हणतात त्याला, इजळ का? हा, अहो काही काहीला पाखराने टोकरून पाखर खाती होती. काय क्वचित फळ आहेत जे पक्वदशेपर्यंत टिकतात, आणि पक्वदशेला आल्यावर पाड लागेपर्यंत टिकलाय, ठीक आहे. आणि उतरायच्या टायमाला एक खुडीन दुसरी पोहरी असती, काय म्हणते तिकडं आंबे काढायला, खुडीन ज्याच्यात टाकायचे ती जाळी, त्या खुडीनं खोडायचं आणि ती पोहरीनं आमच्या जाळीत टाकायचं. खुडीनं खोडता खोडता निष्ठलं तर गेलं, त्या जाळीत टाकताना गेलं तरी गेलं. काय ती जाळी खाली सोडायच्या टायमाला आंब्याच्या वाऱ्याच्या हेलकाव्याने ढाळी हल्ली, बॅलन्स आउट व्हायला म्हणून सोडून दिली तरी बी गेलं. काय अपवाद एवढं सारं करून आता पिकायला घातलीत, त्याला शेजेला लावणं म्हणतात. शेज घातली कशाची, आंब्याची, पिकायला. सर्वच पिकतीत का, पिकू घातलेले सुद्धा नासतीत. काय वयावर काही नाही तसा, काय चांगली वय वृद्ध सुद्धा नासून जातील. कोण, आंबे म्हणा विठाला विठाला विठाला. पक्वत असे येती थोडी, नाच आडी वेचे तो. आडीला टाकलेत, पिकायला घातलेत, तिथं देखील नासू शकतात. उलट शहाणी माणसं म्हणतील, ए पोरा ती नासकी नासकी बाजूला कर, चांगल्याला नासवितील. काय असं असतंय का नसतंय? असं असतंय. म्हणून पिकू घातलेली सुद्धा नासतीत, यात शंका नाही. पण त्याच्यातून जर पिकलं हे समजायचं. काय अमृताची भाळे अमृताची वेळे, अमृताची भाळे अमृताची वेळे, अमृताची वेळे अमृताची वेळे, अमृताची भाळे अमृताची वेळे.
फुलाची वेली. कारण बी चांगलंय पण मशागती वाचून वाया जाऊ शकते. त्याच्यामुळं मशागत मेहनत अनिवार्य बाब आहे, करावीच लागते. आणि मेहनतीप्रमाणे पीक येत असते. कशाप्रमाणे? मेहनतीप्रमाणे. म्हणून परमार्थ सहजासहजी कोणाला काय मिळालंय? आज एखादा माणूस गायलेला दिसतो, वाजवायलेला दिसतो, पण त्यानं त्या काळात केलेली मेहनत जर आठवली. आता आमच्या सारख्या माणसाला काही माणसं म्हणतील लाड गुरुजी कीर्तन आर बाबा, पण पहिली काशी करावं लागली ना. लाभ नाही फुकासाठी लाभ नाही फुकासाठी आणि केल्यावी न जीवा आठी. फार मोठी घासावी लागते महाराज. काय आता भारतात पाकवाजात पहिलं आलंय रत्न, पण त्याला अगोदर 12 वर्ष गंगेच्या काठावर हरिद्वारला घासावी लागली. गंगेच्या काठावर. आपल्याकडली थंडी छटाका नाही आणि ती टनानं माल आहे. काय तिकडल्या थंडीत तुम्ही अनुभवच नाही महाराज. अहो इथल्या आपल्या केरळचे 2 सख्खे भाऊ गेलते. भावना आईची आस्ती घेऊन गेले. आमच्या काळातली गोष्ट नाही. ज्यावेळेला आम्ही ऋषिकेशला होतो, आम्हीच होतो त्याचा विधी करायला. 2 भाऊ आले तरनिबाण ऋषिकेशला. आता जरा बरं आहे, पण ते आमच्या काळामध्ये रेल्वे स्टेशन म्हणजे भकास असायचं. ती 2 आले रेल्वे स्टेशनला उतरली. कुठं बेट आहे मला काय, कुठं जावं कुठं राहावं कसलं काय माहीत नाही. रेल्वे स्टेशनला ती गार्ड होतं तिथं, त्यानं शिकुटी केली. दोघांनी शिकीत डोळा लागला. प्रवास महाराज सकाळी अशी जी घुमटून अशी राहिली ती सकाळी सरळ झालीच नाही. निहून विधीच करावा लागला त्यांचा गव्हर्नमेंट तर्फे. त्याला वैयक्तिक कोण जाळेल त्यांना? महाराज विचित्र काम आहे. आता स्वामीजीला विचार. आता स्वामी शंकरानंदजी महाराज म्हणजे पूर्ण भारत भ्रमण केलेले महात्मे. महाराज उत्तर प्रदेशात माझा 13.5 वर्षाचा अनुभव आहे. तिकडली थंडी चेष्टा नाही. काय 10 ते 11 वाजेपर्यंत इथून पुढे हात आपले नाहीत म्हणून चालवायचे. सॉक्स घालून देखील. इतकी विचित्र काम आहे. मग आता बिना मेहनतीचं काय मिळालंय?
क्या बात आहे, चला होऊन जाऊ द्या. वा, बिना मेहनतीचं काही मिळत नाही हा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. काय प्रत्यक्षात म्हणून शब्द वापरला. आणि मेहनत केल्यावर फळ केवढं. पेरायला जाताना शेतकरी हातात पिशव्या घेऊन जाते, कशी हातात, आणि आणताना बीज पेरी आणि मग गाडियावरी वाहते. महाराज, सुरुवातीला बाकलीला सप्ताह सुरू करताना, सुरुवात करताना जी माणसं होती त्यावेळेला ह्याचं स्वरूप कसं होतं, छोट स्वरूप असते. छोट्या स्वरूपातून वाढत 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 आज अमृत महोत्सवी वर्ष साजरं होत आहे. काय आज याला एवढी पक्वदशीतली फळं लागली. काय पण ज्यांनी सुरुवात केली, सुरुवातीला काही नसते मला, फार बारकं स्वरूप राहते. पण पुढं पण एवढ्या दिवस मेहनत करावं लागली, एवढे दिवस जपावं लागले. हा वा, हरिनाम विस्तार पावली. बरोबर आहे. म्हणजेच एवढ्या दिवस जोपासना केल्यावर आज अमृतासारखी फळं आली. तशी येत नाही, त्याला मेहनत करावी लागते. आणि याला महाराज म्हणतात, जसं बीज आहे तशी फळ आहे. आणि फळ तशी, याला बीज भरीत न्याय म्हणतात. याला काय आपल्यामध्ये काय विशेष आहे. हे बघा, 3 प्रकारच्या पद्धतीनं फळाचं वर्णन केलं जातं. एक ज्ञान, दुसरी कथा, आणि तिसरं नाम. आपल्यामधली ही बीजाची पद्धत आहे. ज्ञानाला देखील अमृतासारखी फळे येतात. कथेला देखील अमृत म्हटलंय. काय कथेला शब्द काय, अमृत. आणि सर्वात मोठं वारकरी संप्रदायातलं अमृत जर काय असेल तर नाम. काय सज्जनो, वारकरी संप्रदायातली मुख्य साधना म्हणजे नाम. नाम साधनेला आज एवढं भरीव फळ येत आहे. सुरुवातीला छोट स्वरूप राहत, पण आता आबाल वृद्धापर्यंत ही साधना पोहोचते. काय नाम कसं जाहीर म्हटलं, नाम अमृत गोडी वैष्णवाला दली. नाम हे अमृत आहे, किंबहुना अमृत जयास फिके पुढे.
नामाला उपमा कशाची? अमृताची. जाहीर आहे किंवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. हे नामामृत ज्यांनी ज्यांनी सेवन केलंय याची फळं देखील कशी आहेत? तेची पुढे चाली बीजाची आहे. नाम चिंतनाची जी परंपरा आहे त्याची पुढे चाली बीजाची आहे. पाठीमागून चलत आलेली परंपरा जर पाहिली, यादी दिली ना, मुख्य महाविष्णू संप्रदाय फळ इथोनिया, आणि मग यादी दिली राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून. म्हणजे आज जे रोपट दिसायले त्याला पाठीमागलं फळ कारणीभूत आहे. म्हणून संप्रदायाच्या चाकुरीत आपल्यामध्ये दोन वंश प्रचलित आहेत. एक रक्तवंश आणि दुसरा विद्यावंश. काय? रक्तवंशात आपल्या नावापुढे वडिलाचं नाव येत. काय? आपल्या नावापुढं. आणि विद्यावंशात शिवरामदास गुरु नारायणदास येते. विढाला विढाला ओम भारती गुरु शंकर भारती महाराज असं नाव येत असत. आपल्याकडे बघा ज्ञानदेव म्हणे, पण विठ्ठल पंथाचा ज्ञानदेव म्हणे. ऐकलंय का कुठं प्रमाण? विठ्ठल पंथाचा ज्ञानदेव म्हणे एक बी प्रमाण नाही. हा निवृत्ती दासू म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे. हा येणार नाही हे प्रमाण. ज्ञानदेव कुणाचा? विठ्ठल पंथाचा का निवृत्तीचा आहे? निवृत्तीचा म्हणे. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा आहे. मी कोणाचा करावा विचार? म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. जाहीर आहे. म्हणजेच किंवा एका जनार्दनाचा. एका कुणाचा? जनार्दनाचा एका आहे. अर्जुनाला विचारलं. कुणाला विचारलं? अर्जुनाला. वा. अर्जुनाला विचारल्यावर अर्जुन काय म्हणला? मी पार्थ पंडूचा केला, मी पार्थ द्रोणाचा केला, जेने धनुर्वेदू मज दिधला, तेने उपकारे काया भारैला वधितया ते. गुरु परंपरा. आणि लक्षात ठेवा, रक्तवंशापेक्षा विद्यावंशाला शास्त्रानं नंबर 1 किंमत दिली. शब्दशास्त्राचा रचयिता महर्षी पाणिनी मुनी. त्या पाणिनी मुनीने एक सूत्रच आहे, विद्या योनी संभवा. काय म्हटलंय? विद्या योनी संभवा. अगोदर विद्या आणि मग योनी संभव. विढाला गुरुनं जे मंत्र दिलाय त्या मंत्राचा उपदेश. काय? जसं तुकोबारा म्हणतात, मंत्र दिला राम कृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बाबाजी आपुले सांगितलं
आपुले सांगितले ना आणि मंत्र दिला राम कृष्ण हरी. तुकोबारायत म्हणतात आम्हाला जी रामकृष्ण हरी मंत्र दिलाय ना मुळात आमच्या आवडीचाच दिलाय. आवडीचा मंत्र सांगितला सोपा आणि जे नेनो हे गुंफा. हा मुळात आमच्या आवडीचाच आहे काय. आणि हा मंत्र बर का ही जी परंपरा काय मूळ फळ याचा मूळ फळ आहे ज्याच्यापासून हे बीज तयार झालंय. याचं मूळ आहे वेदात. याच्या मुळ्या कुठे आहेत कुठे आहेत. वेदाचे जे बीज हरिअक्षरे वेदाचे जे बीज हरिअक्षरे एका जनार्दनी पाठ केले. वेदाचे जे बीज हरिअक्षरे दोन्ही आणि एका जनार्दनी पाठ केली. आणि याच्यावर प्रॅक्टिकली प्रयोग केला. कुणी? शंकरानं. कुणी प्रयोग केला? शंकरानं केला म्हण. भगवान शंकराने ह्याच्यावर प्रॅक्टिकली प्रयोग केला. ज्याला आधुनिक शब्दात रिसर्च म्हणतो ना आपण. प्रत्यक्षात प्रॅक्टिकली प्रयोग करून बघितला. हरी 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 म्हणल्यावर काय होतंय. म्हणती जे वाचा तया मोक्ष. ही ताकद प्रत्यक्षात अनुभवली कोणा? भगवान शंकरानं. म्हणून जाहीर म्हटलंय ही बियाचं फळ फळाचं बी बियाचं फळ फळाचं बी. पण हे आलं कुठून? आदिनाथापासून. काय? आणि मार्ग आला शे जाण. काय हे कोणापासून आलंय? आदिनाथ उमा बीज प्रगटले आणि मग मच्छिंद्राला आदले. मच्छिंद्राने बोध आणि गोरक्ष ओळला गहिनी प्रसादे ज्ञान देवा सार ज्ञानोबरानी प्रगट गुह्य बोले ब्रह्मादिके. आले त्याची पुढे चाली बीजाची. ही परंपरा चालत आहे. आणि नाही तरी दाखले वाचलेत नाहीत. अहो भगवान शंकराला पार्वती हमेशा म्हणत होती काय होय व ती ज्ञान ज्ञान ज्याला म्हणते कसलंय ती ज्ञान मला सांगता का? भगवान शंकराने टाळाटाळ केली. सारखाच तगादा असल्यामुळं भगवान शंकर म्हणले सांगतो पण उरक लवकर. लवकरात लवकर जेवण करायला लावलं, विमानात बसविलं. कुणाला? सतीनाम पार्वतीला. क्षीर सिंधूची पहिलं तिरी कुठं नेली? क्षीर सिंधूची पहिलं तिरी शक्तीची कर्ण कोहरी सांगितले त्रिपुरारी नेणुके ते. गुप्त ज्ञान सांगितलं. कुणाला? पार्वतीला. पण काय असतंय हे बघा, गाव कुठलं बी असू द्या,
नांदून नांदून बाया जुन्या झाल्या की मनाव एवढी मालकाची कदर वाटत नाही. कुणी बी असू द्या, महाराज असो, गुणवान असो, काही असो, पुढं पुढे एवढी कदर वाटत नसते नांदून जुनं झाल्यावर. आता पार्वती जुनी झालेली, भगवान शंकर शंभूपदेशी भवानीशी आणि राम नाम जपे मानस. मूळ उपदेश. पर काय असते, सतीला नाम पार्वतीला झोप लागली, त्या ज्ञानाची किंमत वाटली नाही, मालकाची कदर वाटली नाही, डोळा लागला. त्याचा दुष्परिणाम विष्णूच्या लक्षात आला. अरे 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 अरे, काय म्हणावं हिला, एकटा हा बाबा कधी पगळत नाही. कोण? शंकर म्हण. आणि पगारलाय तर आता झोपायचं असतं होय अशा टायमाला. काय महाराज, पण कसं असते, मोठी माणसं दुसऱ्याला नाव ठेवण्यापेक्षा आपल्याला काही दुरुस्ती करता येते का? ते बघ, भगवान विष्णू म्हणले तिला नाव ठेवण्यात मजा नाही. काय आपल्याला काही याच्यात करता येते का? ताबडतोब भगवान विष्णूनं माशाच्या पोटात समुद्राच्या किनाऱ्याला चालू होता कार्यक्रम, माशाच्या पोटात जाऊन गुप्त ज्ञान हस्तगत केलं. खरा नियम असा आहे महाराज, ईश्वर गुरुजी ऐका नीट, तुम्ही फुकट शिकवित असताल शिकवू नका. फुकट शिकविलं की जात अभिषेक करते. काय अव ऍडमिशन फी नाही, क्लासची फी नाही, विष्णूला फुकट ज्ञान मिळालं. मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती. ऍडमिशन फी नाही, क्लासची फी नाही, काही नाही, फुकट मिळालं. आणि फुकट मिळालं पचत नसतं. फुकट मिळालं की पचत नाही. अहो त्याचा दुष्परिणाम काय? भगवान विष्णूचं डोकं बिघडलं फुकट ज्ञान आल्यामुळं. जाताना माशाच्या पोटात गुप्त गेला काय, आणि बाहेर येताना बाहेर यायचं उड्या मारायचं जी आनंद वाटत असेल ती, पण माशाच्या पोटातच प्रगट झाला आणि माशाचं पोट फाडून बाहेर आला. मच्छम छिदती ती मच्छिंद्र. छिदिर भिदिर विदारणे संस्कृतचे दोन धातू आहेत. छिदिर आणि भिदिर, विदारण करणं फाडणं, या अर्थाचे दोन धातू आहेत. माशाला छेद केला आणि बाहेर आला, गेला मासा कामातून. मग आता सांगा, पुन्हा विष्णूच्या लक्षात आलं बाबा हे असं कसं काय घडलं आपल्याकडून. हा, मग विष्णू जाणकार असल्यामुळे त्याच्या लक्षात आलं कडे हे फुकट आलेलं पचत नसतं. फुकट आलेलं पचत नाही. मग नियम असा आहे महाराज, ज्याचं त्याला दिलं की आपलं आपल्याला मिळत असतं. ज्याचे दिले त्याची, आणि फळ पावे वाट बघत बसला होता. कोण? विष्णू मच्छिंद्राच्या रूपात. भगवान शंकर थांबले, म्हणले अरे हिला तर झोप लागली. मग हू कोण म्हणत होतं? डोळे झाकून पाहिलं तर म्हणले विष्णूनं अशी धंदे कसे काय केले? गपचिप कशी काय कॅसेट करून घेतली त्यानं. पण पुन्हा शंकराच्या लक्षात आलं काय, किंवा ही वाया जाऊ नये म्हणून ही व्यवस्था केली असेल. पण आपल्याकडून जसं फुकट घेऊन गेलाय तसं फुकटाला फुकट देतोय का काही चक्रवाढ व्याज लावतोय बघावं लागेल. म्हणून गोरक्षाच्या रूपामध्ये भगवान शंकर गेले. मच्छिंद्रानं ओळखीला आलाय बाबा गोरक्षाच्या रूपात. आपलं ज्याची त्याला दिलेलं मोकळं, म्हणून मच्छिंद्राने बोध देऊन टाकलं गोरक्षाला. तेच बी ते ज्ञान देऊन टाकलं. पण गोरक्ष रूपी भगवान शंकर मोठी लोक मुडिष्ट असतील महाराज. ही मोठी लोक कसली असतील? ही असली
कसली असते ती? त्यांच्या मनात आल्यावर कल्याण बिन भिवंडी बी शेजारीच असते. काय मुडिष्ट असतात महाराज. भगवान शंकर गोरक्षाच्या रूपात आलेला मुडिष्ट. आपलं ज्ञान आपल्याला मिळालंय, गपचिप जावं की नाही? 10-5 पावलं गेला आणि पुन्हा मूड फिरला. कुणाचा? शंकराचा. म्हण नगरला जायचं नाही, कीर्तन ऐकायचं. मूड फिरल्यावर काय करता येते त्याला? मुडिष्ट काम असते. काय भगवान शंकरानं गोरक्षाच्या रूपात निघाल्याला पहिल्यांदा फुकट आणले, फुकटाला फुकट दिले. आता डबल जर यानं दिलं फुकट दिलं तर समजायचं क्लिअर झालं. म्हणून भगवान शंकर गोरक्षाच्या रूपात निघालेले वळले. गोरक्ष वळला गहिनी प्रत. वळलान गोरक्षानं गहिनीनाथ रूपी विष्णूला ज्ञान देऊन टाकलं. गहिनीनं वळकीला ही वळून आलाय आपल्याकडं. ही बी कसं आणून दिले आपल्याकडं? वळून आणून दिले. यानं बी पुन्हा 2 रूप धरली. एक निवृत्ती गहिनीचं रूप आणि दुसरं वाघाचं रूप. दुसरं वाघाचं रूप. बहीण भाऊंड भिडविली चारीच्या चारी. सोपान काका, मुक्ताबाई, ज्ञानोबारा ह्याच्यावर त्या वाघाचा डोळा नव्हता. डोळा होता कुणावर? निवृत्तीनाथ रूपी शंकरावर. त्याला एकट्यालाच कलविलं, गहिनीच्या गुफेकडे वळविलं. आणि गहिनी रूपी विष्णूनं निवृत्तीनाथ रूपी शंकराला वळवून ज्ञान दिलं. तो वळून आलता तसा वळवून आणून ज्ञान देऊन टाकलं. आणि मग मात्र निवृत्तीनाथ महाराज रूपी शंकरानं वळखिलं. गडी आपण वळून येऊन दिले, यानं बी वळवून आणून दिलंय. आता जे द्यायचं ती पुन्हा घ्यायचं. मग पेरणी कशी बी होत? कारण तेची पुढे चाली. आतापर्यंत आपण जी फळं चाखायलो ही तिथून आलेलं बी आहे महाराज. भक्तीचा सोहळा शिवे दाविला सकला. म्हणून अमृताची फळे अमृताची वेली, तेची पुढे चाली बीजाची. तुकोबाराय म्हणतात, ही ज्याच्याकडे आहे ऐसियाचा संग देई नारायण.